पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर आक्रमण ओ माय गॉड काउबॉय वाला रेट फिक्स बाबा पार्टनर्स तुम्हारा पेशा क्या है आऊ 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 आता अटलांटिक ओशनच्या एकदम सेंटरला आलेलो आहोत ओके आता 30 डिग्री फॅरनहाइट या वेगने प्रति तासी वारा या ठिकाणी वाहत आहे. हॅलो नमस्ते मी कल्याणी तुमचं आज नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळेजण रेडी आहेत आणि त्यांना सांगितलं 7:30चं आमचा कॉल टाईम होता की 7:30ला तुम्ही उठायचे, आपल्याला 7:30ला ब्रेकफास्ट करून 8 वाजता निघायचं आहे. आणि आता वाजलेत 8:30 आणि सगळ्यात लेट मी आवरलेलं आहे आणि सगळ्यांचे नाश्ते झाले होते आणि सगळे माझा म्हणजे की तू का लेट आहेस एवढी सगळ्यांना सांगून. पण मला व्लॉग एडिट करायचा होता त्याला मला खूप वेळ गेला आणि तो अपलोड झालाच नाही कारण की इथे नेटवर्कचा खूप इश्यू आहे. भरपूर उशीर केलेला आहे. आमच्या पार मराठा ओरडल्या आहेत आणि ते नाश्ता गार झालेला आहे त्यामुळे आमचा थोडा मूड गेलेला आहे. आजचा नाश्ता आहे घावणे आणि खोबऱ्याची चटणी आणि रात्री हेवी जेवण झालं सो त्याच्यामुळे चांगलं वाटतंय की आता थोडंसं नॉर्मल आणि प्रवास पण करायचा आहे त्याच्यामुळे लाईट नाश्ता आहे आणि छान आहे. चटणी खूप चांगली झाली आहे. ओके फोटो सेशनचं नेवर एंडिंग काम चाललेलं आहे. फोटो काही संपत नाही आहे. आम्ही निघणार होतो 8 वाजता स्टील आम्ही 9 वाजले तरी पण रिसॉर्टवरच आहोत. ठीक आहे आता आपण कुठे चाललो ते सांगा मला. सिंधुदुर्ग फोर्टला चाललो. पहिले स्कुबा डायव्हिंग रोड रिसॉर्टला यायला. आता आम्ही चाललोय सिंधुदुर्ग फोर्टला आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो स्कुबा डायव्हिंग करायला. आता त्यातले किती जण करणारे माहीत नाही पण अर्धे तरी करणारच आहे. माझा अजून फिक्स नाही आहे. मी ठरवलं तिथे गेल्यानंतर पाहिल कारण की मला तर वॉटरफोबिया मला खूप भीती वाटते पाण्याची आणि त्यात तर पाण्याच्या खाली जायचं आहे. तर सेफ वाटलं मला ह्यांना सगळ्यांना पाहिल्यानंतर तर मी पण ट्राय करेल. आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं आहे कुठे जायचं बरं. त्याच्यानंतर लास्टला कधी आज एवढंच आहे फक्त. हां ठीक आहे जेवढा टाईम असेल त्याच्यानुसार आम्ही ठरवू की काय करायचं आहे ते. नंबर घेऊन जा फायनली पोहोचलोय आम्ही आणि आम्हाला सगळे कन्व्हिन्स करताय की स्कुबा डायव्हिंग करा, जे पण वॉटर स्पोर्ट्स आहेत ते आमच्यासोबत करा. तर त्यांचं ते बार्गेनिंगवाला प्रोसेस चाललेला आहे. इथे सगळेजण आले की अप्रोच करतात की तुम्ही हे करा ते करा. सो रेट्स खूप जास्त सांगतात तर बघू आता हे कुठपर्यंत कन्व्हिन्स करतात. आमच्यातले एक जण म्हणजे माझा जो चुलता आहे आप्पा तो मार्केटिंगमधलाच आहे. सो त्याचे स्किल्स पाहूयात किती चांगले आहेत. हाच घेऊ का बघ हे चांगलाच भाषे नाही 120 वाला पण हे थोडं जरा दिसायला चांगलं वाटतं ना. शेप थोडा वेगळा आहे मागे काउबॉय वाला रेट फिक्स बाबा सर आणि एक वाढली घेऊ. हो हो 4 3 3 सगळं पाहिजे. हो चालू नाही हे 90 गेले. तू काय तर कर बाबा आम्ही काय विचारत आता एक वाढते हळू. तू काय तर कर पण कर. आवाज आला पाहिजे मला. 90 नाही तर 20 रुपये.
ते लागलेत लाईनला, बट माझा थोडासा बॅकचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी खूप वेळ उभी नाही राहू शकत. त्यामुळे मी आज ठरवलं की ज्या राईड्स आहेत त्या आपण सगळ्या नाही करायच्या, रेस्ट घ्यायचं, कारण की परत आमचा ॲन्युअल डे आहे. देवीचं झाला लवकर. बाकीच्या एका लाईन मध्ये हो रे, चला एका लाईन मध्ये. हो दादा चला आतमध्ये. यांचं गाव कोणतं विचारा ना. आम्ही मालवणचाच आहे. मालवणचे आहे का? वाटत नाही हो. त्याला काय पेला पैसे पाहिजे. चला लवकर रे. तुम्ही पाहू शकता काय पाहू शकतो? आम्ही बोटीमध्ये बसलेलो. आपण आता अटलांटिक ओशनच्या एकदम सेंटरला आलेलो आहोत. ओके, आता 30 डिग्री फॅरनहाईट या वेगने प्रति तासी वारा या ठिकाणी वाहत आहे. सर अजून तुम्हाला काही सांगायचं आहे का? अजून मी होल्ड ऑन अजून भरपूर पुढे जायचं आपल्याला. आय एक्सप्लेन स्टेप बाय स्टेप. ओके, मायक्रो मॅनेजर कुठे? गणपती बाप्पा मोरया देवा, प्लीज. जसं चाललंय ना घेऊ द्या मला. स्पार्टन्स, तुम्हारा पेशा क्या है? आऊ आऊ आऊ. गुडगुडी. मायक्रो मॅनेजर डॅमेजर हो डॅमेजर. आणि जो नाही येणार तो इथेच राहील. फायनली आम्ही पोहोचलोय किल्ल्यावरती. आणि खरं सांगते, मला माहीत नाही की का माझं पाण्याबद्दलची भीती जास्त वाढत चालली दिवसेंदिवस. मे बी न्यूजमुळे पण ज्या गोष्टी घडतात. पहिल्यापासून तर मला पाण्याची भीती होतीच, असं नाही की मला अचानक आहे, पण आता ती जास्त वाढली आहे. सो मग बोटीतून येताना पण मला, आपण म्हणतो ना की एन्जॉय केला पाहिजे, तो मी नाही करू शकत. चलो चला चला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. आक्रमण. ओ माय गॉड. आक्रमण. गॉड, सगळे हसतात आमच्याकडे बघून. हे म्हणतात आक्रमण. सगळे गेलेत गड पाहायला. माझा बॅकचा प्रॉब्लेम आहे. मी चढू शकते पण मला उतरताना खूप त्रास होतो आहे. म्हणून मी अर्ध्या रस्त्यातून मी आणि श्याम मागे आलो आहे. आणि मी आता लिंबू सरबत आणि बॉबी खायचं आमच्या दोघांचं प्लॅनिंग आहे. सगळेजणांना 12:30चा टायमिंग आहे. फक्त ते एक अर्धा तास बाकी आहे. बॉबी खाल्ल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? कचकच होऊन राहिली. कचकच. का बरेच जण जे इथे येत होते ना बसून जायला, सगळे म्हणत होते काही पाहण्यासारखं नाही, चला. बरेच जण इथे काही पाहण्यासारखं नाहीये, चला म्हणून. शनिवार वाडाच मेंटेन नाही आतमध्ये काहीच. जंजिराला याच्यापेक्षा थोडंफार आहे. हो, पाहण्यासारखं आहे जंजिराला. इथे काहीच नाहीये. फक्त साईडने जो तटबंदी आहे तेवढीच आहे. आणि आतमध्ये खरंच काही नाही. आणि जे म्हणतात ना की आपल्या किल्ल्यांची वातावरण झाली, तर असं खरंच आहे. आपल्याकडे किल्ले जरा पण मेंटेन नाही आहेत.
सिंधुदुर्ग फोर्ट पाहण्याची ही माझी तिसरी वेळ होती. एकदा माझ्या आईदादांसोबत, एकदा स्कूलच्या पिकनिकसोबत आणि आज माझ्या भावांसोबत. परंतु किल्ल्याची जी अवस्था होती ती पाहिल्यानंतर फक्त हे फोटोंमध्येच तुम्हाला कळेल की किल्ला असा होता. कारण की सध्या तिथे काहीही नाही आहे, तटबंदी सोडली तर. आम्ही आलो आहे चिवला बीचला. मुलांना सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्यात, वॉटर ॲक्टिव्हिटीज. मी आणि अक्का नाही करणार आहोत कारण की अक्काला थोडा विकनेस आहे आणि माझं बॅग पूर्ण कामातून गेली आहे. सो वॉटर ॲक्टिव्हिटीजमध्ये ती अजून जाईल, म्हणून मी आज काहीच ॲक्टिव्हिटी नाही करत आहे. सगळेजण गेले तिकडे, त्यांचं डिस्कशन चाललं आहे काय काय करायचं. डीप सी ॲक्टिव्हिटी पण करायची आहे त्यांना. सो स्कुबा डायविंगमध्ये त्यांना डीप जायचं आहे. माझे 2-3 भाऊ आहेत ज्यांनी नॉर्मल केलेलं आहे, त्यांना ह्यावेळेस डीपवालं करायचं आहे. सो त्याला टाईम लागेल. सो आम्ही दोघी इथे बसून चहा पिणार आहोत. दोघी पण आम्ही ठरलं की आपण दोघी चहा पिऊयात आणि इथे शांत बसून. आणि सगळ्यात मेन, भयंकर असं ऊन आहे. पुण्याला थंडी होती, इथे भयंकर असं ऊन आहे आणि उन्हामुळे ना काही करावंसं नाही वाटत आहे. चहाचं कॅन्सल झाल्यानंतर आम्ही दोघी आलो रेस्टॉरंट शोधायला. एक चांगलं रेस्टॉरंट मिळालं आहे जे पंजाबी डिशेस पण आहेत तिथे. आज आम्ही फिश नाही खायचं ठरवलं दुपारी, तर नॉर्मल जेवण जेवायचं ठरवलं आहे. रोटी वगैरे, रोटी नॉर्मल नाही आहे पण बाकीच्या भाज्या नॉर्मल खाणार आहोत. आणि देन आता आम्ही दोघीजणी चेक करायला आलो तर आम्हाला मिळालं आहे, तर आम्ही दोघीने ठरवलं आहे आपल्याला तसाही टाईमपास करायचा आहे. तर तिचाही घसा खराब झाला आहे काल, माझाही थोडासा घसा, मला थोडा नॉर्मल हे वाटतं आहे, थ्रोट इन्फेक्शन. तर मंचाव सूप पिऊयात कारण की दुसरं नाही आहे. हॉट अँड सॉर आणि मंचाव दोन सूप आहे, तर सूप पितो आता थोडं. चहा की सूप? का? मला आवडतं. वाजता गेलेत तुम्ही? किती वाजता संपलं? अजून होतं का काही? 1 वाजता गेलेत तुम्ही? खरं सांगा, आम्ही गेलो असतो 3 तास, तुम्ही थांबले असते 3 तास इथं बसून? गाड्या तू तर नको सांगू. अरे तू तर कधीच पहिला आधी पळून गेला असता घरी. 1 वाजता आम्ही घरी गेलो असतो दोघी जणी. ड्रायव्हर परत आला असते घ्यायला तुम्हाला. आश्चर्य झालं. काय आश्चर्य? यांनी गेम केली माझी. पॅराशूटला पाठवलं जात नव्हतं. बाबांनी काय सांगितलं, पैसे तुम्ही बुडवायला 8 डुबक्याला मारला, 8 डुबक्या. पण नेक्स्ट टाइम माझ्या सगळ्या भावांनी वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्या आणि 3 तास आम्ही दोघी, अक्का आणि मी, त्यांची वाट पाहत बसलो. ते आल्यानंतर आम्ही दोघी त्यांच्याशी भांडलो सुद्धा. परंतु हॅट्स ऑफ माझ्या भावांच्या बार्गेनिंग स्किलला. 2000च्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी त्यांनी फक्त 1200 रुपयामध्ये केलेल्या आहेत. आणि हे आहे मालवणचं सुंदर असं सौंदर्य. काय चॅप्टर? अक्का एखादं इमोशनल गाणं म्हण ना. माझी सोनुली सोनुली सोनुली. नाही नाही ते नाही. बिस्किटाची ते खारी गाणं नाही का, खारीवालं? नाही ओ वाळी ते भाऊराया. नाही बघ ना, 2 दिवस झालं तू जेवती, एकदा पण तुला विचारलं नाही. आज संपत आहे, तुला तर भरवायला लागलं हाताने बार. हा, हाताने भरवतात ते. नेहमीप्रमाणे वेळ आलेली आहे फोटोजची. ही आहे माझी सगळ्यात मोठी बहीण म्हणजे माझी अक्का आणि त्यानंतर हे माझे सगळे भाऊ.
खूप वर्षांनी आमची ही पिकनिक निघाली आणि ही आयडिया होती आमच्या तात्याची. तर तात्या, तुला थँक्यू की तू ही आयडिया आम्हा सगळ्यांना दिली आणि तुम्ही सगळेजण आलात आणि आपण खूप एन्जॉय केलं. यात 8-9 जण मिसिंग आहेत, 2-3 भाऊ, 4-5 बहिणी, आम्ही सगळ्याजण यात मिसिंग आहोत. पण नेक्स्ट पिकनिक आम्ही नक्की ट्राय करू की आम्ही सगळेजण सोबत असू. तर असा हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा आवडला आणि हे माझे वेडे भाऊ तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगात आणि कोणाला पाहताना जास्त मजा आली तेही मला नक्की सांगात. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.